की लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण, देवभाव लाडकी बहीण या मी स्कीम तयार केली. ज्यावेळी स्कीम कॅबिनेटला मी मंजूर केली त्यावेळेला हे काँग्रेसवाले महाआघाडीवाले एवढे नालायक ऐकले होते आणि हे कोर्टात गेलो हाऊस स्टे आणायचा प्रयत्न केला. आज तुमच्याकडे मत मागा येतील त्या त्यांना विचारा. 5 HP 7.5 HP त्याचं वीज कनेक्शनचं बिल असेल ते सगळं माफ करायचं आणि मला वाटतं झिरो बिल तुम्हाला यायला लागले आता. हाही निर्णय केला की शेतकऱ्यापासून विजेच्या बिलापासून मुक्तता मिळाली पाहिजे. ह्या युती शासनानं तो निर्णय केला आणि ताबडतोब त्याचं इम्प्लिमेंट केलं की शेतकऱ्यांना हा एक आधार आणि न्याय मिळाला गेला. मला जे सांगितलं 2,000 रुपये केंद्रात येतात, 2,000 रुपये महाशासन येतात. तोही निर्णय आम्ही कॅबिनेटमध्ये केला की जर केंद्र 2,000 देत असेल तर आपण पण 2,000 देऊया आणि शेतकऱ्याला 4,000ची आपण मदत करायला पाहिजे. तेही पैसे मला वाटतं सगळ्यांना 4,000 रुपये सगळ्या अकाउंटला सगळे जमा झाले. दुसरा एक प्रकल्प केला आम्ही, प्रोग्राम भरला की लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण, देवभाव लाडकी बहीण या मी स्कीम तयार केली. ज्यावेळी स्कीम कॅबिनेटला मी मंजूर केली त्यावेळेला हे काँग्रेसवाले महाआघाडीवाले एवढे नालायक ऐकले होते आणि हे कोर्टात गेलो हाऊस स्टे आणायचा प्रयत्न केला. आज तुमच्याकडे मत मागा येतील त्या त्यांना विचारा. लाडक्या बहिणीला आम्ही 1,500 देतो, तुमच्या पोटात का दुखलं, तुम्ही आडवं का पडला, हे बोलायला पाहिजे, त्यांना विचारायला पाहिजे. आपण कोर्टाला सांगितलं ही भावाची गिफ्ट बहिणीला आहे आणि ते गिफ्ट जर असेल तर त्यामध्ये आपण कोर्ट काय करू शकणार नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळला आणि शेवटी मुख्यमंत्री लाडकी बहीण हा प्रोजेक्ट आपल्याला लाभवा झालं. नोव्हेंबर अखेर त्यांना आपण पैसे दिले. आज दिवाळी साजरी झाली, शेतकऱ्यांची दिवाळी साजरी झाली, बिलं माफ झाली, म्हैसाचं पाणी 1.5 वर्ष मिळालं, फुकट मिळालं. तर अशा गोष्टी करत असताना निश्चित महायुतीचं शासन आपल्या दारी हे आलेलं आहे आणि हे जर शासन आपल्या दारी येत असेल तर आपल्याला निश्चित आपल्याला विचार करायला लागेल की आपण करायचं काय. याच्या व्यतिरिक्त मी आपल्याला सांगतो की आपण विकासाच्या कामामध्ये जवळजवळ मालगावमध्ये सगळ्या समाजाला आम्ही सममंडप दिले, सगळ्या समाजाला. आणि कोणाचं राहिलं तर सांगा ते डिसेंबरला आपण पशुधन बांधू. पण हे निश्चित होतं की सगळ्या समाजासाठी सममंडप द्यायचे आहेत, रस्ते व्हायचे आहेत. जर हा जो रस्ता आहे आपला मेन रस्ता, आता मधून 8 कोटी दिल्यामुळे ते दुरुस्त केला, सगळं व्यवस्थित केला. पण हा रस्ता ह्यामध्ये आलेला आहे. तो रस्ता मिरा सुबर्व मालगाव गुंडेवाडी खंडेराव इथे तालुका हद्द या रस्त्याची 220 कोटी आता मंजूर झालेली आपल्याला. तो ह्यामध्ये रस्ता म्हणजे कसला रस्ता, जो सलगर रस्ता झालाय. आपण सलगर रस्त्याने गेला असा जो सलगर रस्ता झालाय त्या टाईपचा रस्ता, हा रस्ता कॉन्क्रिटीकरण रस्ता होतोय, डांबरीकरण नाहीये. तर त्याचंही आता मला वाटतं मेजरमेंट झालेलं आहे, बाकी सगळं झालं, डिटेल पण झालेलं आहे. असाच रस्ता बेडगाड्याचा होतोय, त्याचं काम झालं, टेंडर चालू झालं, त्याचं काम पण चालू झालं. हे मला आपल्याला सांगायचं आहे. आज रस्ते व्हायला लागले, मालगावला जोडणारे सगळी गावं आपण जोडली. तर कुठलं राहिलं असेल तर ते सांगा, तेही आपण करू. पण हे करत असताना निश्चितच ह्या शासनानं जो फंड दिला, काल कोणतर म्हणलं की एक पत्रकार म्हणला, भाऊ तुम्ही पालकमंत्री झाल्यानंतर आणि मंत्री झाल्यानंतर सगळ्यात जास्त फंड तुम्ही आपल्या मिरज मतदारसंघात आणला. तो का आणू नये आम्ही फंड जास्त? आणि हे प्रत्येकाचं स्किल आहे. आम्ही वैभवला सांगायचं, आम्ही मुंबईला गेलो तर वैभव आता परत जायचं असेल तर 10-20 कोटी घेऊन जायचे प्रत्येक वेळी. आणि आम्ही तोच प्रयत्न करायचा की प्रत्येक हप्त्याला आम्ही 10-20 कोटी घेऊन आम्ही मतदारसंघात यायचं. पण हा विकासाची गंगा इथं आणली आपण, सगळं झालं आपण. आज उमेदवार कोण आहेत, कुठल्या पक्षाचे आहेत, काय मला तर अजून काय समजत नाही यांचं काय झालंय. म्हणजे ह्या दृष्टिकोनातून आज विकास करायचा असेल तर आपल्याला निश्चितच जे पैसे आपल्याला दिले त्याचे रेकॉर्ड मी आपल्याला सांगतो. ह्या 15 वर्षात 88 कोटी 29,50,000 रुपये मी आपल्याला दिले. त्यातले ह्या 2 वर्षात मी कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर, पालकमंत्री झाल्यानंतर त्यातले 88 कोटी मधलेच ह्या 2-2.5 वर्षामध्ये मी तुम्हाला 46 कोटी 22 लाख रुपये दिले. एवढे पैसे देऊन तर कामं झाली असा दावा माझा नाही आहे. अजून कामं करायचे आपल्याला.
आमची ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणी अजून आम्ही ग्रामपंचायतला 1,80,00,000 दिलेले आहेत. जागेचा प्रश्न द्या, अतिशय संपली की आपला तो जागेचा प्रश्न सुटेल. जागा मुबलक आहे आपल्या तलावाच्या बाजूला आपण जागा बघितलेली आहे आणि तिथं तलाठी कार्यालयाने ग्रामपंचायत सुसज्ज ग्रामपंचायत बांधायचा आमचा प्लॅन चाललेला आहे. मी तालुक्यामध्ये प्रत्येक गावाला ग्रामपंचायत बांधायचा प्रयत्न केला आणि सगळ्या गावातून ग्रामपंचायतची आता सचिवालय सगळी तयार व्हायला लागलेले आहेत. आमचं गुंटेवाडीचं पण ग्रामपंचायत आता तयार झालं. बऱ्याच गोष्टीचं चापुसवाडीचं झालं, आरेचं तर पहिलंच आहे, मालगावचं आपण बांधायचं आहे आपल्याला. अशा प्रत्येक गावात गेल्यानंतर आपल्याला समजेल की ग्रामपंचायतीचं एक चांगल्यापैकी एक वास्तू तयार व्हायला लागली. तर ह्या दृष्टीकोन आपण प्रयत्न करणार आहोत. तर हे सगळं करत असताना निश्चितच मालगावला एवढा पैसा आला. काय गाव मागं पुढे त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागले सरपंचामध्ये, तुझं गाव पुढे जाते का माझं गाव पुढे जाते, जास्त पैसे गावकडे कोण घेतो बघूया, हे कॉम्पिटिशन त्यांचं चालू झालेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर निश्चितच आपल्याला विकासाची गंगा आणायची आहे, उरलेली कामं पूर्ण करायची आहेत. त्यासाठी आपल्या आशीर्वादाची जरुरी आहे. 5 वर्षामध्ये बाबांना सांगितलं, निश्चितच मी प्रयत्न करेन बाबा की बाहेर बोर्ड लागला पाहिजे की माझं गाव मागणी ते गाव, या पद्धतीने आपण काम करायचं आहे. वेळ संपलेलं आहे. आज आठवले साहेब येणार होते. आठवले साहेबांचा प्रोग्राम 8:30 पर्यंत होता, पण अचानक त्यांचं विमान ते 7:30ला टेकअप करायचं झालं. त्यामुळे आठवले साहेब येऊ शकले नाही. त्यामुळे आठवले साहेबांचं माध्यमातून आज श्वेत आलेले आहेत, आपला पोपट आलेले आहेत, आमचा कांबळे आलेला आहे इथं. त्या दृष्टिकोनातून सगळे लोक इथं उपस्थित झालेले आहेत आणि त्यामुळं आठवले साहेब मला सांगितलं की मी परत वेळ मिळाला की निश्चित वेळ त्यांची सभा होईल. त्या दृष्टिकोनातून 20 तारखेला आपण कमळासमोरचं बटन दाबायचं आहे आणि निश्चितच मला मोठ्या बहुमतानं निवडून द्यायचं आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आमची लाडकी हो ही आमचं शासन आल्यानंतर निश्चित आम्ही 1500चं आम्ही